समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सुकवाडी तुंग या दोन गावांना जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाचे काम बरेच वर्षापासून रखडले आहे। याबाबत या परिसरातील असणारे सर्व शेतकरी यांच्या अडचणी व ठेकेदारांना काम करत असताना येत असलेल्या टेक्निकल अडचणी याबाबत शनिवार दिनांक 15 जून रोजी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी स्वतः सुकवाडी गावात पुलावर हजर राहून आढावा घेतला। स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांनी सुकवाडी तुंग ही दोन गावे जोडली जातील, तसेच चोपडेवाडी, सुकवाडी, ब्रह्मनाळ व भिलवडी परिसरातील लोकांना आष्टा, कोल्हापूर व सांगलीला जाण्यासाठी जवळचा मार्ग निर्माण व्हावा या उद्देशाने या पुलासाठी 2017 साली विशेष प्रयत्न केले व 2018 साली मंजुरी आणली। त्यानंतर या पुलाचे काम सुरू झाले। काम सुरू होऊन बरीच वर्षे लोटली तरी 2019 व 21 साली आलेला महापूर व कोरोनाचे महाकाय संकट यासारख्या अनेक कारणास्तव हा पूल पूर्णत्वास जाऊ शकला नाही। त्यामुळे हा पूल नेमक्या कोणत्या कारणास्तव रखडला आहे याबाबत सुकवाडी तुंग येथील शेतकरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, पलूस सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोहन पाटील, संबंधित पुलाचे ठेकेदार मिलिंद जाधव यांच्यासोबत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी या पुलाची पाहणी केली व या कामात दिरंगाई का होत आहे याबाबत पुलाच्या दोन्ही बाजूचे शेतकरी, पाटबंधारे अधिकारी व ठेकेदार यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। तसेच हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तत्पूर्वी कैलासवासी रामचंद्र भारती, विद्यमान सरपंच बाळासो यादव, अॅडव्होकेट हेमराज यादव यांनी वेळोवेळी याबाबतचा पाठपुरावा सरकार दरबारी केला व त्यांना आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मोलाचे सहकार्य केले। विश्वजित कदम यांनीही हा पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी अपार प्रयत्न सुरू केले आहेत। त्या पार्श्वभूमीवर शनिवारी या पुलाची पाहणी करण्याकरता आमदार विश्वजित कदम आले होते। यावेळी त्यांनी सर्वांच्याच अडचणी जाणून घेतल्या व त्यातून योग्य तो तोडगा काढून पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले। यावेळी प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये उत्कृष्ट समन्वय घडवून पूल कामात येणाऱ्या अडचणींवर मात करणारे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयाभाऊ नलावडे तुंग यांचा आमदार विश्वजित कदम यांनी सत्कार केला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामदादा पाटील, सुकवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच बाळासो यादव, माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, अॅडव्होकेट हेमराज यादव, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान जगताप, पोलीस पाटील सौ अमृता अनिकेत जगताप, रामचंद्र गायकवाड, नाथाजी पाटील, संभाजी जगताप, पांडुरंग यादव, विश्वनाथ जगताप, महेश जगताप, पुष्पराज यादव, सचिन जगताप यांच्यासह सुकवाडी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुकवाडी या आपल्या साहेबांच्या गावाच्या येत असताना अत्यंत महत्वाच्या विषयाकरता गावातले प्रमुख कार्यकर्ते, गावचे सरपंच गेले अनेक दिवसांपासून त्यांचा पाठपुरावा होता आणि गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यांची इच्छा होती की आता आपल्या सुकवाडी पुलाचं काम हे पूर्ण टप्प्यावर आलेलं आहे आणि पूर्ण होत असताना शेवटच्या अंतिम टप्प्यातलं काम त्याला जलद गतीवर व्हावं, चांगल्या पद्धतीने व्हावं, चांगल्या दर्जाचं व्हावं यासाठी एक आज पाहणी करणं गरजेचं होतं। सुदैवाने यावर्षी सांगली जिल्ह्याला पाऊस चांगला पाहायला मिळतो। अति पावसाचा त्रासही आपण पाहिलेला आहे। खरं पाऊस दुष्काळी तालुक्यांसाठी, सांगली जिल्ह्यातल्या या परिसरासाठी सुद्धा पडणं आवश्यक होतं आणि ह्या वर्षी पावसाची सुरुवात ही चांगली आपल्याला पाहायला मिळते। हे सगळे पावसाचे विषय लक्षात घेता परत पूर परिस्थिती येऊ नये अशी परमेश्वराला तर प्रार्थना आहेच आणि या परिस्थितीतच जुलै महिन्यातच हे सुकवाडीचा आपला पूल हे पूर्ण होईल आणि ह्या पुलाचा वापर आपल्या सुकवाडी आणि गुजरातच्या सर्व ग्रामस्थांना, या परिसरातील चोपडेवाडी गाव असेल, भिलवडीकर असतील, ब्रह्मनाळ असतील, या सर्व गावातील ग्रामस्थांना एक त्याचा वापर करता येईल। त्याचा प्रचंड मोठा फायदा येणाऱ्या भविष्य काळात आपल्या सर्वांना पाहायला मिळेल। या संपूर्ण कामकाजामध्ये खरं खूप त्रास आम्हा ग्रामस्थांना आणि खरं सांगायचं मिरजकर सर, तुम्ही गेल्या काही वर्षांपासून इथे चार्ज घेतलेला आहे
पाटील सरांचे खूप कष्ट आहेत, बरोबर ना? दिवस रात्र त्यांनी सुद्धा या ठिकाणी आज पुलाचं कामकाज पाहणी केलेली आहे. त्यांचे मी गावच्या वतीने धन्यवाद मानतो. पण लोकांनी मिरजकर सर खूप संयम ठेवावा लागला. नाईलाजा थोड्याशा नदीकाठच्या पलीकडच्या गावातील काही शेतकऱ्यांच्या लोकांच्या अडचणी होत्या, पण त्या योग्य अयोग्य हा विषय नंतरच आहे. पण तो आदरणीय ज्या भाऊ नलोडे यांचं मी मनापासून धन्यवाद मानेन की खरोखरच त्यांनी खूप चांगला पुढाकार घेतला. अनेकदा लोकांची समजूत प्रेमाने काढावी लागते आणि ते त्यांच्या पद्धतीने लोकांशी चर्चा करून काही प्रश्न मिटवण्याचा खूप चांगला प्रयत्न त्यांनी केला. खरं तर हा पूल दोन्ही गावांना फायद्याचा आहे. आज सांगलीचं अंतर जे 26-27 किलोमीटरचं आहे ते अवघ्या आता 8-9 किलोमीटरवर येणार आहे. म्हणून सगळ्या पोरांना रात्रीचं सांगलीचं म्हणजे पिक्चर बघायला दुसरं काय म्हणजे हे सगळं दिवसा काही आपले बाजारपेठ असेल, शेतकऱ्यांचे व्यवहार असतील, व्यापार असेल, शिक्षण आहे, ते पण हे सगळं आपल्याला या ठिकाणी त्याच्यासाठी या पुलाचं सोय होणार मोठ्या पद्धतीने. खरंच आज स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांची आठवण आपल्या प्रत्येकाला होत असते. 2004-5च्या पुरानंतर खरं तर साहेबांनी मनामध्ये ठेवलं होतं की या आपल्या कृष्णा नदीवर आता आपल्या मतदारसंघात कृष्णा नदी काठ असणाऱ्या या संपूर्ण गावांच्या सोयीसाठी, पुरापासून संरक्षणासाठी पुलं इथं आपल्याला घेतली पाहिजे. मला आठवतं साहेबांनीच त्यांच्या कारकिर्दीमध्ये या पुलाचं मुहूर्तमेढ रोवली, पुलाची संकल्पना आणली. गावातल्या ग्रामस्थांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. वकील साहेब, मला माहिती आहे आपल्या किती बैठका सांगलीच्या बंगल्यावर होत होत्या की सुकवाडीचा पूल हा या ठिकाणी झाला पाहिजे. बाबा तुम्ही सगळी संभाजीरावजी, तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते त्या बैठकांमध्ये सांगलीच्या बंगल्यात आपल्या या ठिकाणी यायचा. आणि साहेबांनी तो निर्णय घेतला, राज्य शासनाकडनं तो निधी मंजूर करून घेतला. का आम्ही सुरुवातीला सुकवाडीच्या दिशेने अत्यंत वेगाने सुरू झालं. थोडं कॉन्ट्रॅक्टरांच्या अडचणी आल्या, मग मध्यंतरी करोनाचा काळ आला. त्या करोनाच्या काळात पुन्हा 2-2.5 वर्ष हे काम थोडंसं संत गतीने त्या ठिकाणी झालं. परंतु आता पुन्हा त्याला वेग आलेला आणि मोठ्या उत्सुकतेने, मोठ्या आतुरतेने आता ही सुकवाडी आणि या परिसरातली, विलोडीच्या या परिसरातली सगळे लोक या पूल लवकरात लवकर होण्याचा प्रयत्न. कदाचित मिरजकर सरांना आणि अनेकांना आठवत असेल, प्रत्येक डीपीडीसी मध्ये मी हा विषय काढला. प्रत्येक डीपीसी मध्ये कधीतरी न लोकांनी पाहिलेला राग सुद्धा माझा ह्या सुकवाडीच्या पुलासाठी माझा राग डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये पाहिलेला आहे. मिरजकर सर तो नाईलाज असतो, कारण शेवटी लोकांच्या भावना आता या पुलाशी जोडलेल्या आहेत. आणि आज कुठेतरी आता शेवटचा एकच त्यामुळे थोडीशी मदत लागेल अजून तुमची, आणि तुम्ही चिकाटी सोडू नका. आम्ही सगळे आहोत. पुलाचा फायदा त्या सगळ्या परिसराला प्रचंड होणार आहे. या परिसराची 2-4 वर्षांनीच तुम्हाला लक्षात येईल की अर्थव्यवस्था बदलून जाईल. थोडा मोठा फायदा या पुलाचा आपल्याला होईल. आपल्याला आठवतं काही वर्षांपूर्वी आपण सगळ्यांनी मला निवडून दिलं, आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या सगळ्या कामकाजातून मी बुर्ली आणि सूर्यगाला सुद्धा जवळजवळ 21-22 कोटीचा पूल मंजूर करून घेतलेला होता. त्याचं भूमिपूजन, त्याचं कामही चांगल्या पद्धतीने सुरू होतंय. मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसात त्याचंही काम काही महिन्यातच आपल्यालाही त्याचं उद्घाटन पलुसकरांच्या, पलूस तालुक्यातल्या जनतेच्या साक्षीने करता येईल. जास्त लांबलचक भाषण करायचं नाही मला. आज येणाऱ्या जुलै महिन्यात या पुलाचा वापर सुरू होईल, पुलाचं उद्घाटन होईल. आणि म्हणून या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या सगळ्यांच्या संयमाची मी पहिलं तर दाद देतो, पण तुम्ही सगळे संयम ठेवला म्हणून आजचा हा पूल आपल्या साहेबांच्या स्वप्नातला, साहेबांच्या संकल्पनेतला हा पूल या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.